नमस्कार मंडळी. कॉग्निझंटमध्ये ज्या काही संधी आत्ता उपलब्ध झालेल्या आहेत, विशेषतः त्याची जी लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे ती एप्रिल 15 आहे, म्हणून थोडंसं लवकर आपण हे याच्यामध्ये अप्लाय केला पाहिजे. त्याच्याकडे बघायच्या आधी तुम्हाला माहिती आहे, या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जी नवीन माहिती अशी आहे की तुम्हाला जर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम टू जॉईन दिस ग्रुप, ज्याच्यामध्ये आपण या सगळ्या चर्चा करत राहू. तर तुम्हाला माहिती आहे, कॉग्निझंट ही अतिशय बलाढ्य मोठी कंपनी आहे. ते जवळजवळ 3,40,000 100 एम्प्लॉईज जगामध्ये, 19.4 बिलियन म्हणजे 8,900 इंटू 19 म्हणजे साधारण 1,80,000 करोड रेव्हेन्यू त्यांचा आहे फायनान्शियल इयर 23चा. आणि अशा कंपनीमध्ये ही अपॉर्च्युनिटी आहे. त्याची जेव्हा आपण डिटेल्स बघतो, त्यांचे जेन सी नेक्स्ट, जेन सी प्रो आणि जेन सी असे 3 त्यांचे स्लॅब्स आहेत. बेसिकली स्लॅब्स म्हणण्यापेक्षा स्टेप्स आहेत एम्प्लॉईजसाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आणि याचे लोकेशन जे आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळेल, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता, पुणे, कोइंबतूर, कोची, भुवनेश्वर आणि इंदोर. सगळ्यात महत्त्वाचं, मी सुरुवातीला बोललो, फक्त 4 दिवसच बाकी आहेत ॲप्लिकेशनसाठी. 15 एप्रिल लास्ट डेट आहे. आणि CTC जो आहे तुमचा 4 लाखापासून 6,75,000 प्रतिवार्षिक असेल. याच्यामध्ये जे आपण 3 स्टेप्स पाहिल्या, जेन सी प्रो आणि जेन सी नेक्स्ट, त्यानुसार तुमच्या सॅलरी ठरतील. तर हे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे जेन सीचं, ते आपण पाहूया. त्यांनी दिलेलं आहे इकडे. अंडरस्टँड बिझनेस रिक्वायरमेंट. जेन सीचा पगार जो आहे तो सगळ्यात कमी असतो, साधारण 4-4.5 लाख रुपये वार्षिक. आणि दुसरे जे आहेत, जेन सी 4 लाख, जेन सी प्रो 5.4 लाख आणि जेन सी नेक्स्ट 6.5 लॅक्स, असं साधारण त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर ही जी त्यांची जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते अवश्य वाचा. अंडरस्टँड बिझनेस रिक्वायरमेंट्स, ट्रेस क्लॅरिफिकेशन्स, क्रिएट डॉक्युमेंट्स, डेव्हलप, मेंटेन, टेस्ट, डिबग अँड डिप्लॉय कोड ॲज पर द रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन्स, अंडरस्टँड द डेटा रिक्वायरमेंट्स अँड डेव्हलप टेस्ट सिनॅरिओज वगैरे वगैरे. याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया अतिशय महत्त्वाची. BTech, ME, MTech याला एलिजिबल आहे. 2025ची बॅचचे फक्त. आणि याच्यामध्ये लेदर टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी आणि फॅशन टेक्नॉलॉजी हे कव्हर होत नाहीत. म्हणजे लेदर टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी आणि फॅशन टेक्नॉलॉजी हे इकडे एलिजिबल ठरणार नाही आहेत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला 10वी 12वी डिप्लोमा तुम्ही केला असेल तर, आणि UG आणि PG याच्यामध्ये असले पाहिजेत. 59.9 मार्क्स असतील तर त्याचा राऊंडिंग ऑफ केला जाणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. At the time of joining, all recruits need to have a minimum 60% aggregate in the pursuing degree with no standing areas. म्हणजे कोणताही बॅकलॉग जॉईनिंगच्या वेळी नसला पाहिजे. Appropriate CGPA to percentage conversion is to be considered as per university norms. Eligibility बॅकलॉग नाही आहे, AT-KT नाही पाहिजे. Flexibility to work from any cognizant office location in a given shift timing and technology is mandatory. म्हणजे तुम्हाला जर हे पद, हे तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला हे जर ॲक्सेप्ट करत असेल, तर कॉग्निझंटच्या कोणत्या ऑफिसमध्ये, कोणत्या शिफ्टमध्ये आणि कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही अप्लाय करा, असं म्हणतात. इंडियन नॅशनलसाठी उपलब्ध आहे ही. आणि याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते फक्त रजिस्टर्ड ईमेल ID वरच केलं जाईल. त्यामुळे आपण जेव्हा ॲप्लिकेशन करतो तेव्हा आपला ईमेल ID अतिशय करेक्टली दिला पाहिजे. याच्यामध्ये कोणतीही चूक, कानामात्रा, वेलांटी, डॉट, हॅश, स्लॅश कोणतेही चूक करू नका. आणि त्यामुळे टिपिकली O आणि 0चा मोठा गोंधळ होतो, त्याची काळजी घ्या. रेझ्युमे तुम्हाला इकडे अटॅच करायचं आहे, पासपोर्ट साईज फोटोग्राफ बरोबर. आणि तुमचे जे इंडस्ट्री ॲक्रेडिटेड सर्टिफिकेट असतील काही, तर ते पण मॅन्डेटरीली तुम्हाला अपलोड करायला लागतील. त्याचबरोबर कॉलेज ID कार्ड अवेलेबल असेल तर स्कूल, कॉलेज, UG PG मार्कशीट्स, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट्स तुम्हाला द्यावे लागतील. आणि मॅन्डेटरी डॉक्युमेंट या व्यतिरिक्त पॅन कार्ड आणि वोटर ID कार्ड किंवा पासपोर्ट तुम्हाला द्यावं लागेल. हे झालं जेन सीचं. जेन सी नेक्स्टमध्ये स्टुडंट शुड बी टेक्निकल अँड अकॅडमिकल प्रोफिशियंट इन ॲडव्हान्स प्रोग्रॅमिंग. म्हणजे बेसिकली जेन सी नेक्स्ट जी आहे याच्यानंतरची स्किल वाईज याच्यावरची लेवल आहे. त्याच्यामध्ये कोडिंग स्किल्स, फुल स्टॅक एबिलिटीज विथ इंडस्ट्री ॲक्रेडिटेड सर्टिफिकेट्स इन वन ऑर मोर. याचे जे आहेत जावा, C हॅश, वेब टेक्नॉलॉजीज लाईक HTML, CSS, JavaScript, Python, Oracle, SQL, PL SQL, Cloud, AWS, Azure, GCP, data structures and algorithms, object-oriented programming, Maven, Spring Core, Spring Boot, Spring Data, JPA, Spring REST, data structures and algorithms, object-oriented programming, advanced Python, advanced Kafka fundamentals, ASP, .NET Core, SQL Server, Entity Framework Core, ASP, .NET Core, Web API. हे सगळे त्याच्यापैकी वन ऑर मोर याच्यापैकी एका कोणत्या तरी किंवा 2 किंवा 3 टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही प्रोफेशनल असला पाहिजे. जेन सी प्रो जी आहे
ते टेक्निकली प्रोफेशनल असले पाहिजेत. एंटरप्राइज प्लॅटफॉर्म्स, प्रॉडक्ट स्पेसिफिक टेक्नॉलॉजी सच ॲज सायबर सिक्युरिटी, ओरॅकल, सेल्सफोर्स, म्युलसॉफ्ट, पेगा, सॅप, एबॅप, सॅप बेसिस आणि सर्व्हिस नाव. आणि याचं जर इंडस्ट्री ॲक्रेडिटेड सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, छान, तुम्हाला त्याचा फायदा होईल. याच्यामध्ये डिस्क्लेमर असा आहे की कॉग्निझंटने कोणालाही आमच्यासारखे जे माहिती देतात त्याच्यापैकी कोणालाही त्यांनी एजंट म्हणून नेमलेलं नाही आणि मी पण एजंट नाही आहे. त्यामुळे कमिशन किंवा चुकीची माहिती तुम्हाला कोण देत असेल, पैसे मागत असेल किंवा इतर काही, अजिबात लक्ष देऊ नका. फक्त कॉग्निझंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच याची सगळी माहिती घ्या आणि त्यानुसारच ॲप्लिकेशन करा. जी काही इन्फॉर्मेशन कॉग्निझंटच्या ऑफिशियल ईमेल आय डीवरून तुम्हाला मिळेल त्याच्यावर विश्वास ठेवा. बाकी कोणत्याही फंदामध्ये पडू नका. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अटॅच डॉक्युमेंट जे आहेत, अटॅच डॉक्युमेंटमध्ये जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये पण हेच डिटेल दिलेले असतात डिटेलमध्ये. हे बघा, जेएनसी नेक्स्ट 6.75 LPA, जेएनसी प्रो 5.4 LPA आणि जेएनसी 4 lakhs. हायरिंग स्टार्ट्स फ्रॉम एप्रिल 2025 आणि 15 एप्रिलपर्यंत आपण अप्लाय करू शकतो. हे बाकी सगळे कंपनीचे ऑर्गनायझेशन डिटेल्स दिलेले आहेत. जेएनसीचे बेनिफिट्स, हायर एज्युकेशन तुम्हाला मिळेल, को स्पॉन्सर्ड हायर एज्युकेशन, डिजिटल ऑनर्स प्रोग्राम, नो सर्व्हिस बॉन्ड्स. हायरिंग प्रोसेस अतिशय महत्त्वाची. तुम्ही रजिस्ट्रेशन करा. याच्यामध्ये हे जे आहे ते 15 एप्रिल त्यांनी केलेलं आहे, आपण इकडे पाहिलं होतं. आणि माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मी बऱ्याच वेळेस पाहिलं की या ज्या डेट्स आहेत ना त्या डायनॅमिकली चेंज होतात. त्यामुळे तुम्ही शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका, कारण डेट चेंज झाल्या तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. हे रजिस्ट्रेशन स्क्रीनिंग केल्यानंतर तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं स्क्रीनिंग होईल. त्यानंतर तुमची कम्युनिकेशन असेसमेंट होईल. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट अँड टेक्निकल असेसमेंट होईल. राऊंड 3 इन पर्सन जो होईल, आता या राऊंड 3पर्यंतच्या सगळ्या ऑनलाईन असतील. राऊंड 3 मात्र इन पर्सन असेल. त्याच्यामध्ये टेक्निकल इंटरव्ह्यू होतील आणि तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं जाईल. आणि लेटर ऑफ इंटेंट दिल्यानंतर मग पुढची सगळी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला ईमेल आय डीवर कळवली जाईल. हे बाकी सगळे आपण डिटेल्स पाहिले होते. तर अशा प्रकारे ही जी अपॉर्च्युनिटी उपलब्ध झालेली आहे त्याला अवश्य अप्लाय करा. जेएनसी प्रो आणि जेएनसी नेक्स्ट. ईमेल आय डी दिल्यानंतर तुम्हाला पुढची सगळी ॲप्लिकेशन ऑनलाईन करता येईल. आणि त्याचबरोबर तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण पाहू शकता. नेमिंग कन्व्हेन्शन ज्यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे या कॉग्निझंटच्या सुपरसेट जी अपॉर्च्युनिटी आलेली आहे ग्रॅज्युएटसाठी, BTech, ME, MTech, 15 एप्रिलपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरा आणि या संधीचा अवश्य फायदा घ्या. सर, ते शेवटी जाताना तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल माझा तर याच्यावर स्कॅन करा आणि अवश्य जॉईन करा. करिअर ड्रायव्हर नावाचा आहे तो. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो आहे, कॉपी पेस्ट करेन. त्याचबरोबर या ज्या 2 लिंक्स आहेत त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन, जेणेकरून पुढची सगळी माहिती ही तुम्हाला तिकडे मिळू शकेल. आणि जाताना शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही बऱ्याच वेळा जवळजवळ 90 ते 92% यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार 90 ते 92% मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करत नाही आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.